गुन्हेगारीवर नजर ठेवण्यासह वाहतूक नियंत्रण आणि संशयितांच्या हालचाली टिपण्यासाठी शहरात उभारलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची कार्यक्षमता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बसवण्यात आलेले सुमारे 30% कॅमेरे विविध कारणांमुळे बंद असल्याची माहिती समोर आली आहे। स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या सुमारे 750 कॅमेऱ्यांपैकी जवळपास 30% कॅमेरे विविध कारणांमुळे बंद असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे शहराच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या या यंत्रणेतील ब्लाइंड स्पॉटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर प्रकल्पांतर्गत KEC इंटरनॅशनल मार्फत शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात आले आहे। त्यासाठी तब्बल 161 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय। पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटर, महानगरपालिकेतील ऑपरेशन कमांड अँड कंट्रोल सेंटर, पोलीस व्ह्यूइंग सेंटर आणि डेटा सेंटर या यंत्रणेचा भाग आहेत। या यंत्रणेसोबतच सिक्युटेक ऑटोमेशन कंपनीमार्फत 26 कोटी रुपये खर्च करून नंबर प्लेट ओळख, फेस रेकग्निशन आणि रेड लाईट उल्लंघन टिपणारी यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे। मात्र एवढी मोठी गुंतवणूक करून देखील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने तिच्या देखभालीचा आणि तांत्रिक व्यवस्थापनाचा प्रश्न उपस्थित झालाय।